हॅलो गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलो आपण ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम. पुढे शिकू आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स. डायजेस्टिव्ह ग्लँड म्हणजे काय? द ग्लँड असोसिएटेड विथ एलिमेंटरी कॅनल कॉल्ड ॲज डायजेस्टिव्ह ग्लँड. ज्या ग्लँड्स एलिमेंटरी कॅनलशी रिलेटेड आहेत किंवा ज्या ग्लँड्स आपल्या ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये फूड डायजेस्ट करण्यासाठी मदत करतात त्या ग्लँड्सला आपण डायजेस्टिव्ह ग्लँड म्हणतो. तर डायजेस्टिव्ह ग्लँड तीन प्रकारचे आहेत. पहिली आहे सलावरी ग्लँड, दुसरी आहे लिव्हर आणि 3 नंबरची आहे पॅनक्रिया. या तीन ग्लँड आपल्या बॉडीमध्ये फूड डायजेस्ट करण्यासाठी हेल्प करतात. तर पहिली ग्लँड आहे सलावरी ग्लँड. सगळ्यात अगोदर ही जी ग्लँड आहे इट प्रेझेंट इन बकल कॅव्हिटी. ही आपल्या माउथ रिजन मध्ये फाउंड होते. देयर आर 3 पेयर ऑफ सलावरी ग्लँड. आपल्या माउथ मध्ये किंवा आपल्या बकल कॅव्हिटी मध्ये सलावरी ग्लँडच्या 3 जोड्या आहेत. पहिली आहे पॅरोटिड सलावरी ग्लँड. पहिली जी पेयर आहे तिला म्हणतो आपण पॅरोटिड सलावरी ग्लँड. दुसरी जी आहे तिला म्हणतो आपण सबमँडिबुलर सलावरी ग्लँड. या झाल्या 2, या वरच्या 2, या मधल्या 2 आणि 3 नंबरला आहे सबलिंगल सलावरी ग्लँड. ही वरची एक पेयर, ही दुसरी पेयर आणि तिसऱ्या पेयर, अशा 3 जोड्या सलावरी ग्लँडच्या आपल्या बकल कॅव्हिटी मध्ये म्हणजे आपल्या माउथ मध्ये फाउंड होतात. पॅरोटिड सलावरी ग्लँड जी आहे ही आहे इन फ्रंट ऑफ इयर. आपल्या कानाच्या खाली किंवा इथे इन फ्रंट ऑफ इयरला पॅरोटिड सलावरी ग्लँड आहे. राईट साइडला एक आणि लेफ्ट साइडला एक, अशा 2 पॅरोटिड सलावरी ग्लँड आहेत. सबमँडिबुलर जी सलावरी ग्लँड आहे प्रेझेंट बिलो दी लोअर जॉ. आपल्या लोअर जॉच्या खाली सबमँडिबुलर सलावरी ग्लँड फाउंड होते. आणि 3 नंबरचे आहे सबलिंगल सलावरी ग्लँड. ही प्रेझेंट बिलो दी टंग. आपल्या टंगच्या खाली, जिभेच्या खाली सबलिंगल सलावरी ग्लँड प्रेझेंट आहे. अशा 3 जोड्या सलावरी ग्लँडच्या आपल्या बकल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट आहेत. आता सलावरी ग्लँड जी आहे ही 2 प्रकारच्या सेल पासून बनलेली असते. पहिली आहे सिरोसा सेल आणि दुसरी आहे म्युकस सेल. या तीनही सलावरी ग्लँड 2 प्रकारच्या सेल पासून बनलेले आहेत. पहिली आहे सिरोसा सेल, दुसरी आहे म्युकस सेल. सिरोसा सेल जी आहे ती एक एन्झाईम तयार करते. त्या एन्झाईमचं नाव आहे सलावरी अमायलेज. आणि दुसरी जी म्युकस सेल आहे ती एक फ्लूइड तयार करते ज्याचं नाव आहे म्युकस. सलावरी अमायलेज नावाचे एन्झाईम फूड डायजेस्ट करतो आणि म्युकस नावाचा जो फ्लूइड आहे तो फूडला लुब्रिकेट बनवतो. सलावरी अमायलेज हे वॉटरी फ्लूइड आणि म्युकस हे सलावरी अमायलेज हा एन्झाईम आणि म्युकस हे वॉटरी फ्लूइड, या दोघांच्या मिक्सचरला आपण कॉमनली म्हणतो सलायवा. म्हणजे सलावरी ग्लँड आपल्या बकल कॅव्हिटी मध्ये सलायवा म्हणजे लाळ तयार करण्याचं काम करते. अशा प्रकारे आपण पहिली डायजेस्टिव्ह ग्लँड शिकलो, सलावरी ग्लँड. सलावरी ग्लँडच्या 3 पेयर्स आहेत आपल्या बकल कॅव्हिटी मध्ये. पहिली पेयर ही कानाच्या समोर आहे इन फ्रंट ऑफ इयर. दुसरी ही लोअर जॉच्या खाली आहे आणि तिसरी जी आहे ती आपल्या जिभेच्या खाली आहे. दुसरी जी डायजेस्टिव्ह ग्लँड आहे खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण लिव्हर म्हणतो.
फॉर एक्झाम्पल हा एक लिव्हर ऑर्गन आहे. लिव्हर ही आपल्या बॉडीमधली सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड आहे. लार्जेस्ट ग्लँड इन ह्युमन बॉडी. लिव्हर ही आपल्या बॉडीमधली सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड आहे, जिचा कलर हा रेडिश ब्राऊन आहे. लिव्हरचा कलर हा रेडिश ब्राऊन आहे. याचा अर्थ ती हायली वॅस्क्युलर आहे. हायली वॅस्क्युलर इन नेचर. हायली म्हणजे जास्तीचा, वॅस्क्युलर म्हणजे ब्लड वेसल. वॅस्क्युलर म्हणजे ब्लड वेसल, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड वेसल्स आहेत. ब्लड वेसल आहे म्हणजे ब्लड आहे, आणि ब्लड मुळे कलर रेडिश ब्राऊन आहे. लिव्हर ही बॉडी मधली लार्जेस्ट ग्लँड आहे, जिचं वेट आहे 1.2 to 1.5 किलोग्रॅम. 1.2 to 1.5 किलोग्रॅम एवढं वेट लिव्हरचं असतं. नंतर पुढचा पॉइंट, ही जी आपली लिव्हर आहे या लिव्हरच्या वरती एक लेयर असते जी कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेली आहे. हा ऑर्गन आहे लिव्हर. लिव्हरच्या वरती जो लेयर आहे जो कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला आहे, त्या कॅप्सूलला आपण ग्लिसन्स कॅप्सूल म्हणतो. त्या कॅप्सूलला आपण ग्लिसन्स कॅप्सूल म्हणतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता की लिव्हरच्या वरती जी लेयर आहे त्या कॅप्सूलला आपण ग्लिसन्स कॅप्सूल म्हणतो. ग्लिसन कॅप्सूल प्रेझेंट ऑन लिव्हर. आता हा जो लिव्हर ऑर्गन आहे याचे दोन लोब असतात. लोब म्हणजे पार्ट. हा आहे राईट लोब आणि हा आहे लेफ्ट लोब. मग मला सांगा, हा इक्वल आहे का अनइक्वल आहे? अनइक्वल. लिव्हर हॅव और लिव्हर हॅड टू अनइक्वल लोब. लिव्हरला दोन अनइक्वल लोब आहेत. एक आहे राईट लोब, दुसरा आहे लेफ्ट लोब. पुढचा पॉइंट, लिव्हर मध्ये एक महत्वाची सेल असते, त्या सेलला म्हणतो आपण हिपॅटिक सेल. प्रेझेंट इन लिव्हर. ह्युमन बॉडी मध्ये राईट ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये लिव्हर ऑर्गन प्रेझेंट आहे. इट इज प्रेझेंट इन राईट पोर्शन ऑफ ॲब्डोमेन. ॲब्डोमेनच्या राईट पोर्शन मध्ये लिव्हर फाउंड होतो. इट इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ स्टमक. स्टमकच्या इन फ्रंटला लिव्हर ऑर्गन प्रेझेंट आहे. और इट प्रेझेंट बिलो दी डायफ्रम. डायफ्रमच्या खाली लिव्हर आहे, स्टमकच्या समोर लिव्हर आहे, आणि राईट ॲब्डोमेन पोर्शन मध्ये लिव्हर फाउंड होते. ही पोझिशन झाली लिव्हरची आपल्या ह्युमन बॉडीमध्ये. आता लिव्हरचे काही फंक्शन आपल्या बॉडीमध्ये आहेत, ते फंक्शन आपण डिस्कस करू. लिव्हरचं पहिलं फंक्शन आहे इट सिक्रीट बाईल ज्यूस. लिव्हर आपल्या बॉडीमध्ये बाईल ज्यूस सिक्रेट करतो. जो हा बाईल ज्यूस आहे तो स्टोर होतो इन गॉल ब्लॅडर. या ऑर्गन मध्ये हा बाईल ज्यूस स्टोर होतो. नंतर तिथून तो स्मॉल इंटेस्टाइन मध्ये रिलीज होतो. दुसरा पॉइंट, इट डिस्ट्रॉय टॉक्सिक सबस्टन्सेस. आपल्या बॉडीमध्ये तयार झालेल्या टॉक्सिक सबस्टन्सला डिस्ट्रॉय करण्याची कॅपॅसिटी ही लिव्हर मध्ये असते. इट प्रोड्यूस
RBCs in एम्ब्रॉनिक स्टेज. गर्भावस्थेमध्ये एम्ब्रॉनिक स्टेज मध्ये म्हणजे फोएटल मध्ये तो आरबीसी प्रोड्यूस करतो. इट सिंथेसाइज विटामिन ए, डी, के आणि B12. लिव्हर आपल्या बॉडीमध्ये काही महत्वाच्या विटॅमिन्स तयार करतो. त्याच्यामध्ये विटामिन ए, विटामिन बी, विटामिन के आणि विटामिन B12 असे 4 विटामिन तयार करण्याचं काम आपल्या बॉडीमध्ये लिव्हर करते. इट प्रोड्यूस ब्लड प्रोटीन. लिव्हर आपल्या बॉडीमध्ये काही ब्लड प्रोटीन तयार करतो. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रोथ्रोम्बिन आणि दुसरा आहे फायब्रिनोजन. हे 2 प्रोटीन इंजुरी झाल्यानंतर जेव्हा ब्लिडिंग होतं ते ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी मदत करतात. आणि सगळ्यात शेवटचं फंक्शन आहे इट स्टोअर एक्सेस ग्लुकोज in the form of ग्लायकोजन. लिव्हर हा ऑर्गन किंवा लिव्हर ही ग्लॅन्ड ह्युमन बॉडीमध्ये एक्सेस ग्लुकोज स्टोअर करते ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड शिकलो. पहिली आहे सलावरी ग्लॅन्ड आणि दुसरी आहे लिव्हर. ओके, थँक्यू.